नमस्कार. मी सुहास पांडुरंग दोरुगडे, अध्यापक विद्यामंदिर मुगळी. मी जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये विद्यामंदिर मोरेवाडी या ठिकाणी अध्यापक म्हणून कार्यरत होतो आणि त्या ठिकाणी मी राबवलेला हा माझा उपक्रम माझा विद्यार्थी सक्षम विद्यार्थी या ठिकाणी मी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर करत आहे. ग्रामीण भागात असणारी ही मोरेवाडीची शाळा आणि या विद्यार्थ्यांचा बाह्य जगाशी तेवढा संपर्क नव्हता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बाह्य जगामध्ये, आधुनिक जगामध्ये एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून सामोरं जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना सक्षम बनवणं हा एक उद्देश ठेवून मी हा नवोपक्रम त्या ठिकाणी राबविला. बाहेरील जगाशी संपर्क करण्यासाठी इंग्रजी ही एक महत्त्वाची भाषा आहे आणि त्या भाषेमध्ये ज्ञानाचं भांडार आहे आणि हे भांडार उघडं करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान देण्याची खूप आवश्यकता होती आणि हे ज्ञान देण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे मी त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांचे रिलेटेड वर्ड्स, पोस्ट बॉक्स ॲक्टिव्हिटी यासारख्या काही ॲक्टिव्हिटीज घेऊन त्यांना प्रत्यक्ष अनुभवांद्वारे या इंग्रजी विषयाचे ज्ञान देण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलेला होता आणि या प्रयत्नामध्ये मला थोडंसं यश आलेलं आहे. त्यामुळेच हा नवोपक्रम इतर शिक्षकांना देखील मार्गदर्शक व्हावा यासाठी मी हा नवोपक्रम सादर केलेला आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतींचे मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून त्यांना आमचे यूट्यूब स्टार असं नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर इंग्रजी विषयाबरोबरच गणित पेटीचा वापर, मराठी विषयातील पाठांचे कृतीयुक्त सादरीकरण, खेळण्यांचे दुकान असे विविध उपक्रम राबवून त्या विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यातून विद्यार्थी कृतीतून शिकले आणि त्यांच्या स्मरणामध्ये हे कायमचे राहिलेलं आहे. केलेले अध्ययन हे कायमस्वरूपी दीर्घकाळ टिकणार राहिलेले आहे. त्यांचं मी पूर्वचाचणी घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या विद्यार्थ्यांची या संवाद कौशल्यामध्ये किंवा इंग्रजी विषयामध्ये प्रगती खूपच कमी आहे आणि ती या नवोपक्रमानंतर उत्तर चाचणीमध्ये त्यामध्ये खूप असा फरक पडलेला आहे आणि हा नवोपक्रम या उत्तर चाचणीनंतर यशस्वी झाल्याचं दिसत आहे. या विद्यार्थ्यांसाठी मी राबवलेले हे जे वेगवेगळे उपक्रम आहेत, या नवोपक्रमाचं या ठिकाणी मी सादरीकरण केलेलं आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे बदल झालेले आहेत ते लक्षणीय बदल आपल्याला या ठिकाणी पाहावयाला मिळत आहेत. यासाठी मी काही दिशा नवोपक्रमाची शालेय नवोपक्रम यासारख्या संदर्भ सूचींचा उपयोग केलेला आहे. धन्यवाद.